किंवा उदाहरण देता मराठी मुस्लिम म्हणून, त्याच वेळेला झहीर मी खान हा उदाहरण नाही, देखील असं ते म्हणतील असं नाही, वाटतं. ते म्हणतील असं तुम्ही शक्यता वर्तवताय, पण त्याच वेळेला झहीर खान सारखा देखील मराठी मुस्लिम आहे आपल्याकडे, अशी उदाहरणं तुम्हाला का सुचत नाही? मग चांगलं आहे की आमचा काही विरोध नाही. हा, मग ते कदाचित आमचा झहीर खानला विरोध कुठे आहे? उद्धव ठाकरेंना कदाचित ते अभिप्रेत असावं असं जर म्हणायला तुम्हाला काय वाटत नाही? नाही, मामू प्रयोग बघितल्यावर वाटत नाही. एक लक्षात घ्या, तुमचा प्रश्न अतिशय उत्तम आहे. प्रयोग मामूचा, आणि त्याच्या अगोदर केलं काय, तर लोकसभेमध्ये जो मुसा, ज्याला दोष सिद्धी सुप्रीम कोर्टाने केली, कशात? मुंबईतल्या बॉम्बलास्टमध्ये आरोपी आहे हा सिद्ध झाला, त्याला सजा मिळाली. तो मतांच्या लांगुल चालण्यासाठी उद्धवजींच्या पक्षाचा प्रचार करतो. पुन्हा केवळ सुधाकर तेवढंच. बडगुजरकडे इकडे बोट दाखवता येईल आपल्याला. मुद्दा असा आहे की मुंबईच्या बॉम्बलास्टमध्ये दोष सिद्ध, आता परत तो मला डायव्हर्जन आहे ना करायचं त्याचा नाही. संबंध याच्याशी. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा भाजपने मराठी मुस्लिम असा केलेला नाही ना. कोणीही पक्षात येऊ दे तरी आमचा हिंदुत्वाशी तडजोड नाही ना. आम्ही हिंदू मराठीवरनं घसरलो नाही ना. मुद्दा इथे आहे. उद्धवजी तुम्ही हे का केलं? याकूब मेमनला ज्याने बॉम्बलास्ट केला, न्यायालयाने सजा दिली, सर्वोच्च न्यायालयाने दिली, त्याची कबर तुम्ही मुख्यमंत्री असताना सजली. चला, तुमचं दुर्लक्ष होतं. केवळ तेवढंच नाही, ज्या काँग्रेसीच्या मंडळींनी त्याला फाशी देऊ नका म्हणून क्षमा याचना पत्र बनवलं, त्या काँग्रेसच्या बरोबर तुम्ही सत्तेत बसलात, म्हणून दाऊद इब्राहिमची भीती आहे. असं भाजपने काही केलेलं नाही. आम्ही ना विचारधारेशी कॉम्प्रोमाइज केलाय, ना राष्ट्रवाद, ना हिंदुत्ववाद, याच्याशी आमची तडजोड नाही. आशिषजी, तुमची ही जी रेस आहे ज्यामध्ये तुम्हाला पुढे यायचं आहे, तिथं रेस अशी होतीये